केव्हा संपणार साडेसाती, काय मिळणार जाता जाता, आर्थिक प्राप्ती होईल की नाही, लग्न जमणार की नाही, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील। अशा सर्व प्रश्नाचा उलगडा मी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, कृपा सिंधू चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, पुढील वर्षी म्हणजे 3 जून 2027 रोजी रात्री 12:12 शनिदेव मीन राशीमधून मेष राशीमध्ये प्रवेश करेल, तेव्हा तुमची साडेसाती समाप्त होईल। परंतु असे असले तरी या साडेसातीची पूर्ण मुक्तता 23 फेब्रुवारी 2028 रोजी होईल। कारण 3 जून 2027 ते 23 फेब्रुवारी 2028 या कालखंडात शनी वक्री होतील, त्यामुळे साडेसातीचा सौम्य रूप या काळातही राहीलच। आणि मग शनिदेव तुमचे राशी स्वामी असून ते सध्या द्वितीय स्थानी विराजमान आहेत आणि द्वितीय स्थान हे धन, कुटुंब आणि वाणीचे असते। आणि या धन, कुटुंब, वाणीवर शनिदेव एखाद्या नागोबाप्रमाणे वेठी मारून बसले आहेत। परंतु ज्यावेळी तुमची साडेसाती समाप्त होईल त्या दिवशी शनिदेव हे द्वितीय स्थान म्हणजेच मीन राशीचे स्थान सोडून मेष राशीत प्रवेश करतील, तेव्हा तुमची साडेसाती समाप्त होईल आणि मग तुम्ही खुशाल जीवन जगाल। कुंभ राशीच्या जातकांसाठी साडेसातीचा काळ म्हणजे केवळ अडचणीचा काळ नसतो, तर हा स्वतःला आतून बाहेरून मजबूत करण्याचा काळ असतो। आणि आता तुमच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा सुरू आहे। आतापर्यंत जे काही अडथळे, विलंब, मानसिक ताण, जबाबदाऱ्या किंवा परिस्थितीचे चढ उतार आपण अनुभवले असतील, त्यातून हळूहळू मार्ग निघण्याची शक्यता वाटते। आता साडेसाती उतरली आहे म्हणजे दुसऱ्या दिवसापासून सर्व समस्या सुटतील असे नाही। या काळात शनी आपल्याला महत्त्वाचा धडा देतो। जे चुकीचे आहे ते सुधारायचे असते, जे अनावश्यक आहे ते सोडायचे असते आणि जे खरे आहे त्याला मजबूत करायचे असते। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, सध्या तुमच्या साडेसातीचा तिसरा म्हणजेच अंतिम टप्पा सुरू आहे। आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपया अशी अवस्था सध्या तुमची झाली आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये तुमच्या खर्चावर नियंत्रण असेल, त्यामुळे धनसंचय तुम्ही करू शकाल। पैशाची रेलचेल राहील, तुम्ही प्रसन्न व्हाल आणि तुमचा शारीरिक व मानसिक तणाव दूर होईल। कामात मन लागेल, उत्सुकता वाढीस लागेल। येणारे प्रत्येक काम तुम्ही मोठ्या गोडी गुलाबीने कराल आणि मग याचा परिणाम असा होईल की तुमची आवक वाढेल, हाती पैसा येईल, खर्च कमी झाल्यामुळे धनसंचय तुम्ही करू शकाल। पैसा कमावण्यापेक्षा पैसा टिकवणे महत्त्वाचे आहे। उतरत्या साडेसातीमध्ये आर्थिक परिस्थितीतून हळूहळू स्थिरता आणण्याची संधी मिळू शकते। ज्या व्यक्तींवर कर्जाचा किंवा जुन्या आर्थिक जबाबदाऱ्यांचा ताण आहे किंवा होता, त्यांनी एकदम मोठा आर्थिक निर्णय घेण्यापेक्षा नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जावे। अनावश्यक EMI, उधारी, दिखाव्यासाठी खर्च आणि भावनेच्या भरात केलेली खरेदी टाळावी। विशेषतः मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीला पैसे देताना फक्त त्याच्यावर असलेल्या विश्वासावर निर्णय घेऊ नका। जर पैसे द्यायचेच असतील तर शक्य असल्यास लिखित नोंद ठेवावी। तुमच्यासाठी आर्थिक सुधारणा करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे उत्पन्न वाढवणे, खर्चावर नियंत्रण, बचत, जुनी देणी कमी करणे। या 4 गोष्टी एकत्र केल्या तर साडेसातीचा उरलेला काळ आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत तुम्हाला बनवता येईल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ एक महत्त्वाचा बदल घडवून आणणारा ठरू शकतो। गेल्या काळात काम करूनही अपेक्षित कौतुक मिळत नाही, वरिष्ठांकडून दबाव येतो, काम वाढते पण त्याचे समाधान मिळत नाही किंवा एखाद्या संधीसाठी वारंवार प्रतीक्षा करावी लागते, असा अनुभव काही जणांना आला असेल। पण उतरत्या साडेसातीमध्ये परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो। जिथे आधी फक्त अडथळा दिसत होता, तिथे आता पर्याय दिसायला सुरुवात होऊ शकते। नोकरी बदलण्याचा विचार असेल तर घाई न करता प्रत्येक संधीची पूर्ण माहिती घ्यावी। फक्त पगार जास्त आहे म्हणून निर्णय घेऊ नका। कामाचे स्वरूप, कंपनीची स्थिरता
भविष्यातील वाढ आणि कामाचे वातावरण हे देखील तपासावे लागेल. सरकारी किंवा स्थिर नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांनी सातत्य सोडू नये. शनी मेहनतीचा ग्रह आहे, त्यामुळे शेवटच्या टप्प्यात मेहनत कमी केली तर आधी केलेल्या प्रयत्नांचा फायदा कमी होऊ शकतो. त्यामुळे अधिकाधिक मेहनत घेण्याचा सल्ला देण्यात येतो. व्यावसायिकांसाठी हा काळ नवीन दिशा देणारा असू शकतो. व्यवसायात पूर्वीसारखा प्रतिसाद मिळत नाही, ग्राहक कमी झाले आहेत, पेमेंट अडकले आहेत किंवा मेहनतीच्या तुलनेत नफा कमी होत आहे, अशा परिस्थितीचा अनुभव आला असेल तर निराश होऊ नका. पण व्यवसाय वाढवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त विस्तार करू नका. जिथे नफा आहे तिथे लक्ष द्या. ज्या उत्पादनाची किंवा सेवेची मागणी आहे मार्केटमध्ये त्यावर जास्त काम करा. भागीदारी करताना भावनेपेक्षा कागदपत्रांना महत्त्व द्या. व्यवसायातील पैशांचा आणि वैयक्तिक पैशांचा हिशोब ठेवावा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उधारीवर चालणारा व्यवसाय मजबूत करण्यासाठी रोख प्रवाहाकडे विशेष लक्ष द्या. या काळात छोटा पण स्थिर फायदा मोठ्या पण अनिश्चित फायद्यापेक्षा अधिक उपयोगी ठरू शकतो. पुढील काळात तुमचा व्यवसाय चांगल्यापैकी चालेल. तुम्ही नवीन योजना आखाल, सक्सेस देखील व्हाल. ग्राहक प्रसन्न होतील आणि ग्राहकांचे प्रमाण सुद्धा वाढेल. छोटे व्यापाऱ्यांना जास्त फायदा होईल. फळवाले, भाजीवाले, डेअरीवाले, हॉटेल व्यवसायी यांना बऱ्यापैकी दिवस जातील. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वस्तू, मीडिया क्षेत्रातील लोकांना सुद्धा सुगीचे दिवस येतील. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात असू द्या, मी काही बाकी चॅनल प्रमाणे बोलत नाही. छप्पर फाड़के मिलने वाला है, धन का हंडा मिलेगा, किस्मत बदलने वाली है, एक सेट तुम्हाला मदत करेल, अशा चुकीच्या आणि दांभिक गोष्टींना मी थारा देत नाही. कारण व्हिडिओ बनवणे आणि त्यावर पैसा कमावणे हा माझा मुळीच उद्देश नाही. जर असे असते तर मी दिवसातून 5-6 व्हिडिओ अपलोड केले असते. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, कौटुंबिक बाबतीत बघितले असता कुंभ राशीच्या व्यक्ती अनेक वेळा आपल्या मनातील गोष्टी मनातच ठेवतात. तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर तुम्ही शांत राहता, पण तीच गोष्ट मनात साठत गेली की अचानक राग व्यक्त होऊ शकतो. उतरत्या साडेसातीमध्ये हा स्वभाव बदलणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. घरातील मोठ्या व्यक्तींचे मत ऐका. प्रत्येक गोष्टीत आपण जिंकलोच पाहिजे असे नाही. काही ठिकाणी शांत राहणे सुद्धा जिंकल्यासारखेच असते. विशेषतः पैशाशी संबंधित कौटुंबिक निर्णय घेताना सर्व संबंधित व्यक्तीशी स्पष्ट, घरातील सर्व मंडळीशी स्पष्ट चर्चा करावी. घरातील वातावरण सुधारण्यासाठी एकमेकास संवाद साधणे हाच एकमेव उपाय ठरू शकतो. प्रेम संबंधाचे बघितले असता कुंभ राशीच्या लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. समोरच्या व्यक्तीने तुमचे मन आपोआप समजावे अशी अपेक्षा करू नका. मनात काही असेल तर तुम्ही स्पष्ट बोला. जुन्या गैरसमजामुळे संबंधांमध्ये अंतर आले असेल तर परिस्थिती सुधारण्यासाठी संवादाची संधी मिळू शकते. ती संधी गमावू नका. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या मताचा आदर करावा. आपल्या ऑफिसमधील किंवा व्यापारातील कामाचा ताण घरच्या नात्यांवर आणू नये. उतरती साडेसाती हे नाती तोडण्यासाठी नाही तर नात्यांमध्ये काय खरे आहे हे समजण्यासाठी एक काळ असू शकतो. विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी समस्या प्रतिभेची नसून सातत्याची असू शकते. तेव्हा सातत्याने अभ्यास करावा. आज 2 तास अभ्यास करावा, उद्या काहीच नाही, अशा पद्धतीने अपेक्षित परिणाम मिळणे कठीण जाईल. शनीची ऊर्जा मिळणे, शिस्त आणि सातत्य, त्यामुळे रोज थोडा पण ठरवून केलेला अभ्यास तुमच्यासाठी फायदेशीर असू शकतो. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्यांनी दुसऱ्यांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवावे अत्यंत महत्त्वाचे आहे, असा सल्ला देण्यात येतो. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, उतरत्या साडेसातीमध्ये घाईघाईने आर्थिक निर्णय घेऊ नका असा इशारा देण्यात येतो. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका असा सुद्धा इशारा देण्यात येतो. नोकरी किंवा व्यवसायातील रागाच्या भरात निर्णय घेऊ नये असा सुद्धा इशारा देण्यात येतो. जुने वाद पुन्हा उकरून काढण्यापेक्षा पुढचा मार्ग शोधा हा देखील एक इशारा आहे. कर्ज घेऊन दिखावा करण्याची सवय टाळावी
हा सुद्धा इशारा देण्यात येतो. तुमच्या आरोग्याच्या बाबतीत तुम्ही निष्काळजी राहू नका असा सुद्धा इशारा देण्यात येतो. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा इशारा, साडेसाती संपण्याची वाट बघत बसू नका. साडेसातीने शिकवलेल्या गोष्टी आत्तापासून जीवनात लागू करा. जरी तुमची ग्रहस्थिती बदलली तरी चुकीच्या सवयी तुम्हाला लागलेल्या आहेत, त्या बदलायला वेळ लागू शकतो आणि जोपर्यंत त्या सवयी बदलत नाही तोपर्यंत अपेक्षित फरक तुम्हाला जाणवणार नाही. उपायाच्या दृष्टीने बघितले असता शनिवारच्या दिवशी शक्य असल्यास गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करा किंवा वस्तुदान करा. वृद्ध श्रमिक गरजूचा अपमान करू नका. शनिवारच्या दिवशी शनिदेवाचे स्मरण करून श्रद्धेने प्रार्थना करा. ओम शं शनिचराय नमः या मंत्राचा श्रद्धेनुसार जप करावा. दररोज आपल्या कामात प्रामाणिकपणा, शिस्त ठेवणे हे देखील शनी संबंधित अत्यंत महत्त्वाचा उपाय मानला जातो. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या मित्रांनो, गेले ते अनुभव समजा आणि जे उरले ते सुधारण्याची संधी समजा आणि जे पुढे येणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा. कुंभ राशीसाठी पुढचा प्रवास अधिक शहाणपणाने, अधिक नियोजनाने आणि अधिक आत्मविश्वासाने करण्याची ही वेळ आहे. तुमच्या जीवनात अडचणी असतील तर त्या कायमच्या नाहीत. वेळ बदलतो, परिस्थिती बदलते आणि योग्य प्रयत्न केले तर माणसाचे आयुष्यही बदलते. कुंभ राशीच्या सर्व जातकांना मनापासून शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.